प्रभू श्रीरामचंद्रांबाबत केलेला आक्षेपार्ह वक्तव्य बदलापुरातल्या एका तरुणीला चांगलंच भोवलेलं आहे। मृणाल जाधव असं या तरुणीचं नाव आहे आणि ती भाजप महिला पदाधिकाऱ्याची मुलगी आहे। या प्रकरणात झालेल्या सविस्तर टीकेनंतर आणि उद्रेकानंतर मृणालची रवानगी ही कोठडीत करण्यात आली आहे, तर तिच्या आईचं राजकीय करिअर सुद्धा आता संपुष्टात आलंय। पाहूया आमचा रिपोर्ट। श्रीरामांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य तरुणीला भोवलं। बदलापुरात संतप्त पडसाद, हिंदुत्ववादी आक्रमक। इन्स्टा पोस्ट वरून तरुणीला अटक, कोठडीत रवानगी। राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? तरुणीची आई भाजप पदाधिकारी, पदावरून हटवलं। राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? आहे तरी का राम? असेल तर सांगा बरं का, आम्ही कुठेच माहिती का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात। प्रभू श्रीरामांबाबत केलेलं हे आक्षेपार्ह वक्तव्य मृणाल जाधवला चांगलंच महागात पडलंय। भाजप बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी असलेल्या मृणालनं हा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड केला होता। राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? आहे तरी का राम? असेल तर सांगा बरं का, आम्ही कुठेच माहिती का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात। मित्रासोबत थार गाडीतून फिरताना तिनं केलेलं हे आक्षेपार्ह वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं। संतप्त हिंदुत्ववाद्यांनी पोलीस स्टेशनात धाव घेतली। बदलापूर शहरात रिक्षा बंद करण्यात आल्या। बदलापूर पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तातडीनं कारवाई करत मृणालला अटक केली। तिची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। या संदर्भाने बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे। BNSS सेक्शन 195 नुसार संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। दरम्यान मुलीच्या कृत्याबद्दल पालकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। बदलापूरकर आणि समस्त हिंदूंची त्यांनी माफी मागितली आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय, ती लहान आहे, अनावधानाने तिच्याकडून काय घडलं असेल, मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो की या अशा व्हिडिओमुळे ती सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात। आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षपद प्रतिभाकडे आहे आणि एक नैतिक जबाबदारी आहे याची, म्हणून आज या घडलेल्या सर्व प्रकाराची मी नैतिक जबाबदारी स्वीकारते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देते। मृणालच्या या वक्तव्याची गंभीर दखल भाजपमध्येही घेण्यात आली। मृणालच्या वक्तव्याचा निषेध करतानाच तिची आई प्रतिभा जाधव यांच्याकडून पक्षाच्या पदाचा राजीनामाही घेण्यात आला। चित्रा वाघ यांनी जाधव यांची नियुक्ती केल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र नियुक्तीआधी परिचय नव्हता असं स्पष्टीकरण वाघ यांनी दिलंय। अशा कृतीला माफी नाही असं भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही स्पष्ट केलंय। बदलापूर पूर्वमधील महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि निषेधार्ह आहे। अशा प्रकारची वक्तव्ये कुठल्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत। प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणं हे केवळ धार्मिक भावना दुखावणारं नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आघात करणार आहे। कोणतीही व्यक्ती ती कुठल्याही पदावर असो किंवा कोणाची पण नातेवाईक असो, अशा कृत्याला माफी नाहीच। हे सगळं झाल्यानंतरही या वक्तव्याचे पडसाद अद्याप थांबलेले नाहीत। राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। ठिकठिकाणच्या वकील संघटना, हिंदुत्ववादी संघटना, डबेवाल्यांच्या संघटनांनीही या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय। भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीनं केलेला हा व्हिडिओ आणि त्यातील आक्षेपार्ह वक्तव्यानं बदलापूर भाजपची मोठी नाचक्कीही झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बदलापूर।